राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना अंमलात आणून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले आहे। अनेक महिला या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहेत। ही योजना तालुक्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे युद्ध पातळीवर प्रयत्न केले असल्यानेच तालुक्यातील 1,05,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याने तालुक्यातील या सर्व लाडक्या बहिणी आपल्या भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख माधुरी टाकारे यांनी व्यक्त केला। शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये महायुती पुरस्कृत राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून होत आहे। तालुक्यातील रस्ते मजबूत करणे, जनतेच्या आरोग्याची प्रामुख्याने काळजी घेत त्यांनी तालुक्यात 950 बेड उपलब्ध केले आहे, तर उदगाव हे मेडिकल हब म्हणून उदय येत आहे। सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहे। शेतकऱ्यांच्या क्षारपड शेतीचा प्रश्न लक्षात घेऊन क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट आपल्या तालुक्यात मंजूर करून आणणारे आमदार यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत। त्यामुळे या विकासाची गंगा पुढे वाहती ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा विधानसभेत सेवा करण्याची संधी लाडक्या बहीण उपलब्ध करून देतील असेही त्यांनी सांगितले।